2 वर्षापासून बाईकची वाट बघतोय आम्ही. तर फायनली नमस्कार, मी आज आलेली आहे आमच्या वाशी नाक्यावरतीच, म्हणजे पेडमध्ये जो वाशी नाका आहे तिथे चेतकचं शोरूम आहे. तर तिथे मला जर एक गाडी घ्यायची आहे इलेक्ट्रिक म्हणून, तर तुम्ही कुठलं मला सजेशन द्याल? मी चेतक घ्यावी किंवा मी जे आता इथे अलिबागला गेलो होतो तिथे ह्यांना म्हणजे जी बघितलेली आम्ही गाडी ती घ्यावी. तर नक्की त्यातले आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी कोणती गाडी घ्यावी. तर चेतकची जी एकदम शेवटचा मॉडेल आहे तो सध्या इथे अवेलेबल आहे, तो पण बघूया आपण. हा जो आहे तो एकदम शेवटचा मॉडेल आहे आणि ह्याच्यामध्ये टॉप मॉडेल आपल्याला मिळणार आहे. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर गाडी घ्यायची असेल, मला जर टू व्हीलर घ्यायची असेल तर मी चेतक घ्यावी का कुठली घ्यावी याच्यामध्ये इलेक्ट्रिकमध्ये, तर तुम्ही नक्की सजेशन मला द्या आणि कमेंटमध्ये सांगा मी कोणती गाडी घ्यावी. कारण की मला त्याच्यामध्ये कळत नाही आहे की कोणता मॉडेल चांगला आहे किंवा कोणती गाडी माझ्यासाठी चांगली असेल. तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा, कारण की हा व्हिडिओ फक्त त्यासाठीच आहे की मला गाड्यांचं तेवढं कळलं नाही आहे की कोणती मी घ्यावी. कारण की आम्ही गेल्या वर्षीपासून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण परत आता घ्यायची वेळ आलेली आहे कारण पेट्रोल एवढं महाग झालं आहे. तर त्यामुळे मी म्हणजे इलेक्ट्रिक एखादी गाडी घरामध्ये असावी म्हणून त्यासाठी आम्ही एखादी गाडी प्रयत्न करतो आहे. तर मी आज चेतकमध्ये आले, त्या दिवशी इथं अलिबागला गेलेलो तिथे वेगळी पाहिलेली गाडी बघितलेली आपण, ती ऑर्बिटर. आणखीन दुसरी कुठली बघितलेली? आयक्यू. तर ह्यापैकी तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा कोणती मी गाडी घ्यावी. आयक्यूब आणि कुठला गाव्या? ऑर्बिटर आणि चेतक, ह्या 3 गाड्या आता बघून झालेल्या आहेत टू व्हीलर मध्ये. तर आता तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा मी कोणती गाडी घ्यावी. ब्लू कलरची गाडी दिसली होती शोरूम मध्ये, आज मक्का घेतला दादानी. आणखी व्हिडिओ मध्ये चॅनल सबस्क्राइब करा. बाय. तर नक्की सांगा आणि कोणत्या गाडीची सर्व्हिस चांगली मिळते आपल्याला, म्हणजे कारण की उद्या बॅटरी गेली किंवा काय झालं तर त्याची सर्व्हिस व्यवस्थित मिळायला हवी. तर ती कोणत्या गाडीची असू शकते हे सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगा तुमच्याकडे जर असतील. कारण की बऱ्याच आता इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत, कारण की पेट्रोल खूप महाग झालेलं आहे आणि ह्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या स्वस्त पडतात, त्यामुळे बऱ्याच जणांकडे तुमच्याकडे असणारच आहे. तर त्याच्यासाठी कमेंट्समध्ये नक्की मला सुचवा की कोणत्या गाडीची सर्व्हिस सुद्धा आपल्याला चांगली मिळते. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे त्याप्रमाणे कोणतं घ्यायचं हे ठरवूया.